श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कुत्रा श्रीमंत असल्याची 14 चिन्हे देतो. असे अनेक लोक आहेत ज्यांना कुत्रे खूप आवडतात. ते तुमच्या घरातही ठेवा. काही लोकांना कुत्र्याची प्रचंड भीती वाटते. कुत्र्याला पाहून मनात अस्वस्थ भीती निर्माण होते. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या घराच्या पोर्चवर किंवा मुख्य दारावर बसलेला एक साधा कुत्रा देखील तुमच्या भविष्याबद्दल सांगू शकतो? उत्तर होय आहे. कुत्रा भविष्याबद्दल संकेत देखील देतो. कारण कुत्रा शनीचा प्रिय, भैरवाचे रूप आणि यमाचा द्वारपाल मानला जातो. 6वी इंद्रिय त्या प्रकाशाचे आवाज किंवा एखाद्याच्या येण्याचा आणि जाण्याचा मंद आवाज देखील ओळखते, जे मानव कधीही पाहू शकत नाहीत किंवा कधीही ऐकू शकत नाहीत. तसेच मित्रांनो, जर तुम्ही कुत्र्याजवळून जात असाल तर तुम्ही ते पाहिलेच असेल. तुम्ही खूप हळू चालत आहात, पण कुत्र्याला अजूनही तुमच्या पावलांचा आवाज ऐकू येतो. याशिवाय मित्रांनो, कुत्रा केवळ तुमच्या घराबाहेर पहारा देत उभा राहत नाही, तर लक्ष्मीच्या आगमनाची आणि भविष्यातील विनाशकारी संकटांचीही चेतावणी देतो. आता 100 पैकी 99 लोकांना ही चिन्हे समजत नाहीत, परंतु आम्ही तुम्हाला सांगू की जर कुत्रा तुम्हाला काही विशेष संकेत देऊ लागला तर त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष केले जाऊ नये. कारण हे तेच संकेत आहेत जे तुमच्या जीवनात मोठ्या बदलाकडे निर्देश करतात. या व्यतिरिक्त मित्रांनो, कुत्र्याची ही शुभचिन्हे सांगतात की तुमच्या बंद नियतीचे कुलूप आता उघडणार आहे. म्हणून कधीकधी कुत्र्याची ही चिन्हे तुम्हाला जीवनातील संकटांच्या आधीच सावध करतात. अशा परिस्थितीत जर कुत्रा तुम्हाला काही भिन्न आणि विचित्र संकेत देऊ लागला तर ते अजिबात हलक्यात घेऊ नये. कारण हे संकेत आगामी अशुभ वेळेचा इशारा मानले जाते. कारण बंधू आणि भगिनींनो, ही ती चिन्हे आहेत जी तुम्हाला सांगतात की तुमच्या आयुष्यात संकट येणार आहेत किंवा तुमच्या आयुष्यात एखादी मोठी चांगली बातमी येणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 100 पैकी 99 लोकांना ही सामान्य चिन्हे समजत नाहीत. कधीकधी कुत्रा अचानक रडायला लागतो, कधी ते ओरडू लागतात तर कधी ओरडू लागतात. कोणत्याही व्यक्तीच्या जवळ आल्यावर शेपूट हलू लागते. पण अशा परिस्थितीत आम्ही तुम्हा सर्वांना सांगू की कुत्र्याचे असे वर्तन सामान्य नाही, परंतु त्याच्याशी संबंधित शुभचिन्हे आहेत. काही लोक याला केवळ अंधश्रद्धा म्हणत असले तरी काही लोक अजूनही या चिन्हांवर विश्वास ठेवतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. याशिवाय सनातन धर्मात प्रत्येक घटना चांगल्या वाईटाशी निगडीत आहे. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीची देव म्हणून पूजा केली जाते. गायीची आई म्हणून पूजा केली जाते. उंदीर ही गणेशाची आणि सिंह ही माता वैष्णवाची सवारी मानली जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळे महत्त्व दिले गेले आहे आणि त्यांना एका विशिष्ट ठिकाणी ठेवले गेले आहे. त्याचप्रमाणे कुत्रा हे भगवान भैरवाचे रूप आहे. शनीवर प्रेम केले जाते. यासह त्याला यमराजचा संरक्षक देखील मानले जाते. अशा परिस्थितीत मित्रांनो, कुत्रा देखील तुमच्या भविष्यातील घडामोडींमध्ये येणाऱ्या चांगल्या बातमीचे संकेत देतो. होय मित्रांनो, शास्त्रामध्ये कुत्र्याच्या अशा काही चिन्हांचे वर्णन केले आहे. जर कुत्रा तुम्हाला हा संकेत देत असेल तर समजून घ्या की तुमचे नशीब बदलणार आहे. तुमचे झोपलेले भाग्य उजळेल. तुम्ही कोणतेही काम पूर्ण करू शकणार नाही. होय मित्रांनो, शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की जर कुत्रा हा संकेत देतो तर त्या व्यक्तीचे दुर्दैव देखील आनंद आणि सौभाग्यामध्ये बदलते. जीवन आनंदमय होते आणि 100 पैकी 99 लोकांना ही चिन्हे समजत नाहीत, त्यामुळे त्यांना माहीत नसते. अशा परिस्थितीत मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कुत्र्याच्या शुभ चिन्हांबद्दल सांगेन. जर तुम्हाला ही चिन्हे दिसली, जर कुत्रा तुम्हाला संकेत देत असेल तर आता तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे. हे चिन्ह संपत्तीचे आगमन दर्शवते. पण त्याआधी जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खऱ्या श्रद्धेच्या भावनेने कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता असे 3 वेळा लिहून आपला आदर व्यक्त करा.
तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना, भावांना, बहिणींना, वडीलधाऱ्यांनाही द्या, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळू शकेल आणि त्यांनाही फायदा होऊ शकेल. तर चला, तुम्हाला कुत्र्याच्या त्या शुभचिन्हांबद्दल सांगूया, जे जीवनात संपत्तीचे आगमन आणि चांगली बातमी दर्शवतात. नंबर 1. कुत्रा. होय मित्रांनो, जेव्हा एखादा कुत्रा तुम्हाला पाहून त्याच्या शरीरावर ओरखडा करतो, तेव्हा काही लोकांना वाटते की कदाचित कुत्र्याच्या शरीरात घाण असेल, ज्यामुळे त्याला खाज येईल. पण हे चांगले लक्षण नाही. विशेषतः मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडता आणि तुम्हाला पाहून अचानक एखादा कुत्रा त्याच्या शरीरावर खाजत असल्याचे दिसते, तेव्हा त्याकडे एक साधी घटना म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण कुत्रा हा कालभैरवाचा अवतार मानला जातो आणि या अवस्थेत त्याचे स्वरूप हे एक सखोल आध्यात्मिक चिन्ह मानले जाते. त्यामुळे हे दृश्य हे दर्शवते की तुमच्या आयुष्यातील दीर्घकालीन गरिबी, मानसिक त्रास, कर्जाच्या समस्या आणि स्वतः लादलेले अडथळे आता मुळापासून उद्ध्वस्त होणार आहेत. त्याचप्रकारे कुत्रा खाजेतून आपली अशुद्धता काढून टाकतो. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात गरिबी असेल तर ते एक अतिशय शुभ चिन्ह मानले जाते. लोकविश्वासानुसार असा कुत्रा घराची नकारात्मक ऊर्जा घेतो आणि कुटुंबाला वाईट नजरेपासून आणि दृष्टतेपासून वाचवतो. याशिवाय असे मानले जाते की रात्री कुत्र्याच्या दारावर झोपणे हे भगवान भैरवाचे रक्षण करण्यासारखे आहे. तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची किंवा कुत्र्याचा पाठलाग करण्याची गरज नाही. अन्यथा तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. प्रवासाच्या वेळी 9वा क्रमांक, शेपूट हलवतो. प्रिय भक्तांनो, एखाद्या शुभ प्रवासावर किंवा व्यवसायाच्या व्यवहारावर जाताना जर एखादा कुत्रा तुमच्या समोर आला असेल, विशेषतः जर एखादा काळा कुत्रा उत्साहाने शेपूट हलवू लागला असेल, तर तो देवाचा आशीर्वाद आहे असे समजा. कारण शेपूट हलवणे हा केवळ कुत्र्याचा आनंद नाही, तर सिद्धयोगाचे लक्षण देखील मानले जाते, ज्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ठरवलेला उद्देश लवकर पूर्ण होईल. कारण कुत्रा हा एक प्राणी आहे जो घडणार असलेल्या शुभ घटनांची जाणीव करतो आणि त्याचे वर्तन दर्शवते की तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे दूर झाले आहेत. त्याचवेळी हे चिन्ह केवळ आर्थिक फायद्याची हमी देत नाही, तर तुमची रखडलेली कामे देखील पूर्ण होतील. आणि जर तुम्हाला आरोग्याची समस्या, मानसिक ताण, अस्वस्थता, मनात घबराट असेल, तर ती देखील दूर होईल. क्रमांक 10. कुत्र्याच्या तोंडातील हाड. बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माहीत असेलच की हाड खूप अशुभ मानले जाते. मग ते कोणाचे तरी हाड असो. अशा कुत्र्याच्या तोंडात हाड दिसणे चांगले मानले जाते. पण तोंडात हाड असलेला कुत्रा तुमच्या घरात किंवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हाड पाडतो आणि निघून जातो, तर ते अशुभ आहे. असे मानले जाते की असे घडणे हा जीवनातील मोठ्या संकटाचा इशारा आहे. तुमचे शत्रू तुमच्या मार्गात अडथळे आणू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. क्रमांक 11. कुत्र्याचे पाणी पिणे. होय मित्रांनो, चांगली आणि वाईट अशी दोन्ही चिन्हे कुत्र्यासाठी पाणी मिळण्याशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कुत्र्याला स्वच्छ पाणी पिताना पाहिले तर ते शुभ आहे. त्याचवेळी कुत्रे गलिच्छ पाणी पिताना दिसले तर ते अशुभ मानले जाते. तुमची आर्थिक परिस्थिती कठीण असण्याचे किंवा अपघात होण्याचे हे अशुभ लक्षण असू शकते. हे चिन्ह विशेषतः तेव्हा दिसून येते जेव्हा तुम्ही काही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल आणि त्यात तुम्हाला अपयश येईल, त्यात अडथळे असतील आणि चुकूनही तुम्ही या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नये. क्रमांक 12. मंगळ शनी दोष. मित्रांनो, मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि रागाचे प्रतीक आहे, तर शनी ग्रह हा न्याय आणि कर्माचा घटक मानला जातो. अशा परिस्थितीत जन्मकुंडलीमध्ये मंगळाची अशुभ स्थिती मंगल दोषास कारणीभूत ठरू शकते, ज्याचा वैवाहिक जीवनावर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्याचवेळी जर जन्मकुंडलीमध्ये
शनी अशुभ स्थितीत असेल तर त्यामुळे जीवनात अडचणी आणि विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत सेवा देणारे कुत्रे, विशेषतः लाल किंवा तपकिरी कुत्रे, मंगळाचा दोष कमी करण्यास मदत करतात. जर तुमच्याकडे मंगल दोष असेल तर विशेषतः मंगळवारी कुत्र्यांना खाऊ घाला. असे करणे शुभ ठरेल. याशिवाय शनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी कुत्र्यांना तेलात तळलेली भाकरी किंवा मिठाई खायला देणे शुभ मानले जाते. यामुळे शनीची अशुभ दृष्टी दूर होईल आणि जीवनात चालू असलेल्या समस्यांपासूनही सुटका होईल. क्रमांक 13. खाद्यपदार्थ. प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे असे एक अतिशय महत्त्वाचे लक्षण आहे. जर एखादा कुत्रा खाताना शेपूट वर करून डोके हलवत असेल तर तुम्ही ते अन्न चुकूनही खाऊ नये, कारण ते अन्न खाल्ल्याने आजारी पडण्याची शक्यता असते. जर तुम्ही अजूनही हे अन्न खाल्ले तर तुमचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला एकापाठोपाठ एक समस्यांना सामोरे जावे लागेल. आणि जर तुमची प्रकृती आधीच खालावली असेल तर तुम्ही मला मारणाऱ्या बैलासारखे व्हाल. तुम्हाला या गोष्टीची गाठ बांधावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांना, भावांना, बहिणींनाही सांगावे लागेल. 14. हा कुत्र्याचा सुंघण्याचा क्रमांक आहे. प्रिय भक्तांनो, जर तुम्ही आरामात उभे असाल किंवा बसला असाल आणि अचानक एखादा कुत्रा येऊन तुमच्या डाव्या गुडघ्याला सुंघू लागला तर समजून घ्या की तुम्हाला पैसे मिळतील. आणि जर तुम्ही उजव्या गुडघ्याला सुंघताना दिसले तर ते चांगले मानले जात नाही. दुर्दैवाने ते जोडलेले म्हणून पाहिले जाते. असे चिन्ह मिळाल्यावर घरात कोणत्याही कारणाशिवाय भांडणे होतात, ज्यामुळे घरात अस्वस्थता निर्माण होते, संपत्तीचा आशीर्वाद थांबतो आणि नातेसंबंधांमध्येही कटुता निर्माण होते. या प्रकरणात विशेष काळजी आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही कुत्र्याची अशी काही शुभचिन्हे होती की जेव्हा तुम्हाला ती मिळेल तेव्हा तुम्हाला कळेल की जीवनात काही चांगली बातमी येणार आहे आणि रखडलेली कामे देखील पूर्ण होतील. मित्रांनो, आज आपण कुत्र्याशी संबंधित आणखीन काही अत्यंत गूढ आणि रोचक संकेत जाणून घेणार आहोत, जे तुमच्या जीवनातील श्रीमंती, यश, अडथळे आणि येणाऱ्या बदलांबद्दल सूचित करतात. अनेक वेळा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण हे संकेत खूप खोल अर्थ घेऊन येतात आणि ज्यांना हे समजतात त्यांचे जीवन बदलते असे मानले जाते. तर मित्रांनो, सुरुवात करूया आणखीन नवीन संकेतांपासून. क्रमांक 15. जर एखादा कुत्रा अचानक तुमच्या घराच्या दाराशी येऊन शांतपणे बसतो आणि काही वेळानंतर निघून जातो तर ते अत्यंत शुभ संकेत मानले जात असे. असे म्हणतात की हा संकेत तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येण्याचा आणि धनप्राप्तीचा सूचक असतो. विशेषतः जर तो कुत्रा वारंवार येत असेल तर समजा की लक्ष्मीचे आगमन लवकरच होणार आहे. क्रमांक 16. जर एखादा कुत्रा तुमच्या घराच्या आसपास फिरत राहतो पण कधीही भुंकत नाही तर हे सूचित करते की तुमच्या घरावर कोणतीही वाईट शक्ती परिणाम करू शकत नाही, कारण कुत्रा त्या नकारात्मक शक्तींना आधीच ओळखतो आणि त्यांना दूर ठेवतो. क्रमांक 17. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर पडत असताना कुत्रा तुमच्या पुढे पुढे चालू लागला तर हे यशाचे संकेत आहे. हे दर्शवते की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते पूर्ण होणार आहे आणि त्यात तुम्हाला लाभ मिळणार आहे. क्रमांक 18. जर कुत्रा तुमच्या घरात येऊन झोपला तर काही लोक त्याला हाकलवून देतात, पण असे करू नका, कारण हे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात स्थैर्य आणि शांती येणार आहे, तसेच आर्थिक अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. क्रमांक 19. जर एखादा कुत्रा तुमच्याकडे पाहू डोळे मिचकावत असेल किंवा शांतपणे बघत असेल तर समजा की तो तुमच्या भावनांना समजतो आणि तुमच्यावर कोणतीही वाईट वेळ येऊ नये यासाठी तो सतर्क आहे. हा संकेत आध्यात्मिक संरक्षणाशी संबंधित मानला जातो. क्रमांक 20. जर कुत्रा अचानक तुमच्या घराजवळ जोरात भुंकू लागला आणि आसपास कोणीही दिसत नसेल तर हे सूचित करते की काही अदृश्य नकारात्मक ऊर्जा आसपास आहे. अशा वेळी तुम्ही घरात दिवा लावा आणि सकारात्मक विचार ठेवा.
तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.